इंग्रजी शिकत असताना नेहमी मोटिवेटेड राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की इंग्रजी शिकणे हे 1-2 दिवसाचं, 1-2 हप्त्याचं किंवा 1-2 महिन्याचं काम नाही आहे. याला टाईम लागतो, वर्षही लागू शकतात, कारण की यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. वर्ड्स आहेत, फ्रेजेस, प्रोवर्ब्स, इडियम्स, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, व्होकॅब्युलरी आहे भरपूर सारी, ॲडव्हान्स ग्रामर आहे, ॲक्सेंट आहे, खूप काही गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. त्यामुळे हे कमी टाईममध्ये तर होणार नाही. कमी टाईममध्ये तुमची लेवल अप होऊ शकते. सपोज जर तुम्हाला इंग्लिश वाचण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल आणि वाचलेलं समजण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर प्रॅक्टिस करून करून तुम्ही 2-3 महिन्यामध्ये समजू शकता. नंतर तुम्ही आणखी बोलण्याची तुमची जी लेवल आहे ती अपडेट करू शकता, तुमची फ्लुएन्सी वाढू शकते. बट एंड गोल पूर्ण इंग्लिश मास्टरी करणे हे कधीही नसणार, कारण की इंग्रजी शिकणे ही एक एंड गोल नाही आहे, ही एक प्रोसेस आहे, जर्नी आहे, बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला या प्रोसेसमध्ये नेहमी मोटिवेटेड राहायचं आहे. तर एक गोष्ट करा, एक काम करा, तुमचं एक पेज घ्या, एका वहीचं पेज घ्या, त्याच्यावरती मोठ्या अक्षरामध्ये लिहा मला इंग्रजी शिकायची आहे आणि त्या पेजला तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या स्टडी टेबलच्या समोर भिंतीवरती चिकटवा आणि ते गोल नेहमी तुमच्या नजरेसमोर असलं पाहिजे. जेव्हा पण तुम्हाला अभ्यास करताना कंटाळा येईल, इंग्रजी शिकताना मला रिझल्ट मिळत नाही आहे असं जर वाटत असेल तर ते गोल तुम्ही बघा आणि जेव्हा तुम्हाला इंग्रजी बोलता येईल, जेव्हा तुम्ही तुमचं गोल अचीव कराल की मला इंग्रजी समजत आहे, मी इंग्रजी बोलू शकत आहे, इंग्लिशचे व्हिडिओ बघताना मला ती गोष्ट समजत आहे की समोरचा काय बोलत आहे, तर यावेळेस तुम्हाला किती खुशी होईल, तुम्ही किती आनंदी व्हाल. ही गोष्ट तुमच्या माइंडमध्ये नेहमी असली पाहिजे आणि ही गोष्ट नेहमी तुम्हाला मोटिवेट करेल इंग्रजी शिकण्याच्या प्रोसेसमध्ये. तर त्यामुळे गोल नेहमी तुमच्या नजरेसमोर असलं पाहिजे. तर अशी एक प्रॅक्टिस करा आणि आत्ताच ते गोल लिहून ठेवा आणि तुमच्या भिंतीवरती चिकटवा किंवा स्टडी टेबलच्या समोर चिकटवा. आणखी एक टिप देतो, जेव्हा मी इंग्रजी शिकत होतो तेव्हा मी माझ्या मोबाईल फोनच्या वॉलपेपरवरती थिंक इन इंग्लिश, स्पीक इन इंग्लिश असा एक वॉलपेपर बनवला होता. पिक्सार्टमध्ये किंवा कुठेही तुम्ही किंवा नेटवरती जाऊन एक वॉलपेपर डाउनलोड करू शकता आणि त्याला तुमचा मोबाईल फोनचा वॉलपेपर बनवा. जेव्हा पण तुम्ही मोबाईल फोन ओपन करणार तुमच्या समोर तुम्हाला तुमचं गोल दिसेल. थिंक इन इंग्लिश म्हणजे ते तुम्हाला रिमाइंडर देणार की तुम्हाला इंग्लिशमध्येच विचार करायचा आहे. किंवा आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश असं एक वाक्य लिहून तुम्ही तुमचा त्याला वॉलपेपर बनवू शकता. हे सुद्धा तुम्हाला हेल्प करेल नेहमी मोटिवेटेड राहण्यासाठी. तर ह्या 2 प्रॅक्टिसेस आहेत. एक वहीवरती लिहून, पेजवरती लिहून तुम्ही भिंतीवरती चिकटवा आणि मोबाईलमध्ये त्याचा वॉलपेपर ठेवा आणि नेहमी मोटिवेटेड राहा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.